मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, शर्विल आणि बाबा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एवढ्या सकाळी हा माणूस कुठे चालला आहे हा सर्वांनाच प्रश्न पडला असेल आणि अर्थात आता प्लॅन खूप अचानक आणि भयानक आहे. ट्रेकिंगला चाललं आहे आणि ही ट्रेकिंग सोलो आहे का ग्रुप ट्रेकिंग आहे ही तुम्हाला लवकरच कळेल. आणि आता जे वाजले सकाळची 5 ओके. आणि आता मी आलो असेल का स्टेशनला आणि मला पोचायचं आहे घाटकोपरला जेवढ्या लवकर होईल. आणि माझी ट्रेकिंग नेमकं कोणतं लोकेशन आहे हे तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. चला जरा मित्रांनो, शेवटी फायनली ते घाटकोपर स्टेशनला पोचते आणि आता ट्रेनची वाट बघते. ॲक्च्युली खरं तर मला जायचं होतं CSTला, पण खूपच लेट झालं कारण त्या ट्रेनचा हॉल्टमध्ये एक दादर होता आणि आता फायनली मला ठाण्याला जावं लागेल. संडे आहे, मेगा ब्लॉक आहे, पाऊस आहे, त्यामुळे आता ट्रेन लेट असतीलच. आणि फायनली मी आता ठाण्याला पोहोचणार आहे थोड्याच वेळात. म्हणजे आता सध्या मी घाटकोपर स्टेशनलाच आहे, ठाणे स्टेशनला. आता ट्रेन 6:15 आहे. मी थोडं लवकर झालं आणि पावसाने अचानक गडबड केली, त्यामुळे चला वेट करूया कोणती ट्रेन कोणतं ठिकाण हे आता थोड्याच वेळात रिव्हील होईल. चला. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज, नमस्कार मित्रांनो. तर फायनली आपण आपल्या स्टेशनला येऊन पोहोचतो आहे लोणावळा. आणि इथून पुढे मला वाटतं लोकल ट्रेन आहे. गावाचं नाव इफ आय एम नॉट रॉंग मळवली म्हणून गाव आहे. आणि तिथून मग लोहगड आणि बाजूलाच विसापूर आहे. आता बघू, प्रयत्न करू, म्हणजे प्रयत्न चालला आहे दोन्ही पण गड कवर करायचे, पण बघूया होत आहेत का. आणि माझ्यासोबत माझे काही साथीदार आहेत, त्यांची देखील मी तुम्हाला थोड्याच वेळात ओळख करून देतो. साथीदार नाही म्हणणार मी, माझे नातेवाईकच आहे. त्यामध्ये निखिल गोताड आहे, राहुल आहे, सर्व गोताड फॅमिली आहे, संपूर्ण खालगाव फॅमिली आहे थोडक्यात. ओके. त्यामुळे देऊळ आणि खालगाव याचं अत्यंत घट्ट नातं आहे. त्यामुळे संपूर्ण खालगावकरांना विनंती असेल की हा चॅनल तुम्ही जर माझा मित्र निखिल गोताड, तर माझा भाऊ आहे निखिल गोताड आणि त्याचं चॅनल आहे निखिल गोताड मी मुंबई कोकण निखिल गोताड अशा नावाचं चॅनल आहे. त्याला सबस्क्राईब करा. अर्थात त्याचे सबस्क्रायबर आहेत जवळपास चांगले आहेत आणि ते वाढू देत. आणि तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जे निखिल गोताडचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करावा. शर्विल आणि बाबा असा हा नव्यानं तयार केलेला चॅनल आहे, म्हणजे नव्यानं त्याची निर्मिती केली. प्रयत्न करतो आहे, बघूया माझ्याकडून काय होण्याचा. शॉर्ट व्हिडिओज बनवते ॲट द सेम टाईम आता लाँग व्हिडिओजकडे वळतो आहे. आणि आज एक ट्रेकिंगचा अनुभव आहे आणि माझ्या आयुष्यातला हा माझा पहिला अनुभव आहे आणि तो पण पावसाळी सीझनमधला. सो लेट्स होप सो की आजचा व्हिडिओ खूप चांगला बनेल आणि बऱ्यापैकी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन देता येईल ती देता येईल आम्हाला. आणि होप सो की तुम्ही एन्जॉय करा. बाय. बोलतोच आहे झालं सॉरी, परत एकदा ओळख करून देते. आणि हे आमचे योगेश सर, काय सांगू यांच्याबद्दल. नमन प्रेमी, खूप खेकडा प्रेमी, खूप गोड आवाज, गोड गायचा गायक, जिमन फॅन बरोबर, जिमन जिमनचं फॅन आहे. जिमन हे बुवा आहेत आमच्या कोकणात. तो फॅन आहे त्यांचा. आवडतात गाणी सगळी, हो सर्व जिमनची सर्व गाणी आवडतात. व्हेरी गुड व्हेरी गुड. अजून वेगळा आवडतं काय कोण आहे? मी तर नाही ना. सचिन कदम व्हेरी गुड. माझा पण एक नंबर माझा पण सेम आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि आता दुसरा एक मित्र आहे त्याची ओळख करून देतो. ऋषी, काय सांगशील, कसं झालं आहे लोणावळ्याला येऊन, कसं वाटतं तुला? मस्त. आणि ग्राफिक्स कसं झालं तिचं? ते पण मस्त झालंय, वातावरण पण मस्त झालं. थँक्यू व्हेरी मच. आणि हा ग्राफिक डिझायनर आहे आणि यो प्रोचं ओळख करून देतो मला. काय नाव सांगायचं? राहुल की राहुल्या? हां, राहुल द फोटोग्राफर. रावल्या सॉरी. ओके. आणि निखिलच्या चॅनलचा एडिटर आहे. आणि काय सांगू यार, खूप कमालीचा उत्कृष्ट अभिनेता आहे. आणि आज आम्ही एक शॉट करणार आहे
त्याच्यामध्ये तुम्हाला अभिनय याचा पाहायला मिळेल. राहुल काय सांगतील, कसं वाटतंय? मी फक्त एकच सांगेन, लाईक आणि सबस्क्राईब करा शर्विल आणि बाबांना. खास channel. ओके. खूप मेहनत घेतोय. थँक्यू व्हेरी मच राहुल, तुझ्या कमेंटबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. चल पुढे. नमस्कार मित्रांनो, आमचा प्लॅन फ्लॉप नाही झाला आहे. थोडीशी एक मिस्टेक झाली आहे, थोडंसं गडबड आहे. गडबड अशी आली की आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं मळवली, त्या ठिकाणी स्थानिक लोकल जे आहेत त्या खूप कमी प्रमाणात आहे आणि 8 दिवशी होती. आणि आमचं हे फोटो सेशन, व्हिडिओ सेशन याच्यामध्ये सगळ्या भावा लोकांनी वेळ खाल्ला आणि शेवटी आम्हाला कळलं की 10-20 लोकल आहे. त्यामुळे अर्थात आता मला पायपीट करावी लागते. म्हणजे आम्ही एकाकडून ॲडवाईस घेतल्या, मला वाटतं एक सिटी बस वगैरे आहे, तिथून कारला फाटा आहे. ओके, आणि कारला फाटावरून तिथून आम्हाला ऑटो मिळते. ओके, तर मित्रांनो एक नक्की यामध्ये मेसेज देऊ शकतो की तुम्ही इथं आलात, उतरलात की पटकन लगेच जी मळवली गावासाठी जाणारी ट्रेन आहे ती पकडा. आणि पहिलं स्टेशन आहे ते इथून, कारण ती एकदा चुकली का मग जवळजवळ 1.5 तासाचं अंतर आहे, 1.5 तासाचा गॅप आहे मध्ये. ओके, आणि मग हा वेळ आपण अर्थात वेस्ट नाही करू शकत. त्यामुळे आम्ही चालू आहे आता बस पकडायला. पहिलं तर टार्गेट तेच आहे, बस पकडायचं आहे, नंतर मग ऑटो आणि मग नंतर पुढे गड. चहा बिस्किट पोटात भरपूर काळे ओरडतात, पण त्यांना शांत केलं आहे पाणी पिऊन. सो लेट होप सो पुढची जर्नी आमची चांगली असेल आणि हा पहिला एक्सपिरियन्स आहे आमचा. त्यामुळे काही नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये पुन्हा एकदा व्हिडिओ एमबी जाते झाल्या. तो पहिले डायलॉग मारा वैजा बोल आवाज में इधर हो रहा था ना अभी. कोणता राहिलं वापिस पेवलिन में जा रहे. बॅक टू पेव्हिलियन. ओके, नमस्कार मित्रांनो. सो बॅक टू पेव्हिलियन. परत एकदा प्लॅनमध्ये चेंजेस आलेत. मुफ्त का चंदन गस मेरे नंदन वैसे प्लॅन हो गया. कारण आताच आम्ही माहिती काढली, तिथे एक ताई होती, खूप छान माहिती दिली. कारण ती स्वतः त्या मळवली गावातून आली होती आणि ती बोलली की पुलावरून पाणी करते. त्यामुळं आमच्या प्लॅनच्या वरून आणि खालून दोन्हीकडून पाणी वाहत चालले. प्लॅन थोडक्यात फ्लॉप होतो आहे, पण अर्थात 10ची ट्रेन आहे, त्याच्यामुळं त्या ट्रेनने आता जायचा प्लॅनिंग ठरतो आहे. आणि आता अर्थात 6ची वेळ आले आणि सोबत आम्ही बिस्किट आणले आणि चहा. हे बघा, तुम्ही पाहू शकाल कोण कोणाचा व्हिडिओ काढते, एक माझा व्हिडिओ काढते, कोण कोणाचा कंटेंट बनवते तेच कळत नाही आहे. पण या बाईंना काय फरक नाही, फक्त चहा आणि बिस्किट एकच टार्गेट आहे. चला मित्रांनो, मलाही माझी चहा प्यायची वेळ आली. माझी चहा इफ आय एम नॉट रॉंग ही आहे का? थँक्यू व्हेरी मच. आणि बिस्किट मला कोण देऊ शकेल? चला तर म्हणते पुढचा प्रवास आपण नंतर होऊ. धन्यवाद. चला, तर प्लॅन फसल्यानंतर आता 1 तास काय करायचं तर ठरल्याप्रमाणे ही आम्ही लोणावळा बाजारपेठ फिरतोय. आणि हे बघा, मदनला चिक्की, मला वाटतं ही खूप फेमस आहे, बरोबर ना? हां, हे बघा, ही सिटी आहे म्हणून. आणि आम्ही चाललोय आता मदनला चिक्की मार्ट. आमच्याकडे डिमार्ट आहे, हे मदनला चिक्की मार्ट आहे. माय गॉड. नटराज मेडिको. निखिल काय घेते रे? एक पावडर घेतले. अरे व्हेरी गुड. काही झालं हां, असं कधी होऊ नये, पण धप्पा वगैरे आला तर सेफ्टीसाठी म्हणून घेते. बेस्ट. आणि अजून आपण काय रिलीज फ्री घेतलं काय कोणाला लागलं तर? ते पण आणलं आहे ना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही, हे ॲक्च्युली या अत्यंत गरज आहेत. म्हणजे आता आम्ही आमचा हा पहिलाच अनुभव आहे.
पण या सर्व गोष्टी कॅरी करणं अत्यंत गरजेचं आहे. चला मेडिकलमध्ये शॉपिंग मला वाटतं झाले. आता मी परत बॅक टू स्टेशन जाऊ. तिकीट काढायचे आणि थोडंफार लोळवणं आम्हाला फिरवता येणार नाही, कारण लोणवणं फिरतं आमचंच लोणणं आलं आहे. मला वाटतं लोणावळ्याला आलं तर फक्त चिक्की आहे, दुसरं काही नाही. आणि चिक्की खायचीच असेल तर तुम्ही मुंबईला पण खाऊ शकता. बटर घेऊया कोण पडला काहीतरी घेऊया. आणि मला वाटतं इथं चटरपटर घेण्याचा पण प्रयत्न आहे. नाळे आहे, कुरकुरे आहेत. एक सेंटर फायनल काय घेतलं रे? चिक्की आणि काय घेतलंय? नळ्या एक नंबर यार. नल्ली के सिवा लाइफ अधूरा है. नल्ली जिसने नहीं खाया वो तो नल्ली है यार. वो नल्ला है, वो नल्ला है. चला तर इथे सोय झालेली आहे आणि आता अजून खूप सारा बॅकअप आमच्याकडे रेडी आहे इन टर्म्स ऑफ फूड. आणि चटरपटर आम्ही इथे घेतो आणि 10ची ट्रेन ठरल्याप्रमाणे. आणि सौजन्य योगेश भोताट. धन्यवाद. चला तर फायनली आम्ही परत रेडी झालो आहे आमच्या प्रवासाला. मला तर माहिती आहे आम्ही काय मिस्टेक केली ती. आणि फायनली आता ही 10ची ट्रेन चालू होईल. आम्ही सर्व काय घेतले बरोबर ना कामकाज. आणि माझे प्रतिस्पर्धी बॉगस निखिल गोताड आपल्या मोबाईलची साफसफाई करताना. बघू आता हे थोड्याच वेळात ही ट्रेन चालू होते आणि आम्हाला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे आम्ही कोणती ट्रेन पकडतो? शिवाजीनगर बरोबर ना, शिवाजीनगर. आणि जे पहिलं स्टेशन आहे ते मळवले आहे आणि तिकीट किंमत फक्त 5 रुपये. त्यामुळे हे स्टेशन बहुतेक जवळ असावं असा अंदाज आहे. सो बघू. आणि त्याच्यानंतर परत इथे स्ट्रगलिंग लाईफ चालू होणार आहे. त्याच्यानंतर गड शोधायचे आम्हाला. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आम्हाला फाइंड आउट करायच्या म्हणून तो विचारत नव्हतो मी. आणि मजा येते थोडीशी. नंतर मध्यंतरीच्या विश्रांतीत आम्ही थोडंफार चहा पाणी केलं, चहा नाश्ता केला, चहा बिस्किट खाल्ली काही लोकांनी जी मी खात नाही. त्यामुळं आपापल्या ह्याच्यामध्ये किती आहे. म्हणजे निखिल दादा, निखिल काय अंदाज काय आपला 2 कवर होतील का बाबा? गड होणार ना? ठीक आहे. लेट झाले पण ठीक आहे, आपण प्रयत्न करू. लेट पण थेट डायरेक्ट थेट. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. काय डायरेक्ट राहुल काय बोलते? 2 गड होतील का आपल्यात कम्प्लीट? होतील ना? व्हेरी गुड. बी पॉझिटिव्ह. हां वाजले 10. 12पर्यंत 10 वाजले. हां 12पर्यंत एक टार्गेट करायचं. देन विल गो फॉर लंच राईट. देन विसापूर. ओके. सो आज टार्गेट आहे काही होऊ दे, दोन्ही पण गड करायचे. दोन्ही गड सर करणार आहे. दोन्ही गड सर करणार आहे. आणि भेटू. पुढची मजा आपण नक्की एन्जॉय करू पुढे. नमस्कार मित्रांनो. तर शेवटी फायनल आम्ही पोहोचलो आहे
मळवली या स्थानकावरती आणि इथून पुढचा प्रवास चालू होतो आहे लोहगड आणि विसापूर. आता प्रश्न असा आहे की लोहगडला जायचं कुठे. म्हणजे आम्ही माहिती वाचल्याप्रमाणे स्टेशनच्या बाहेर तुम्ही पडलात तर लोहगड आहे. आणि जर तुम्हाला विसापूरला जायचं असेल तर भाजी नावाचं गाव लागतं. त्या गावातून मला वाटतं थोडीवर चालत जाऊन पुढे तो गड गाठावा लागत असेल. आणि सध्या आमचा पहिला प्रयत्न आहे की लोहगड पहिलं करायचं आहे आणि नंतर मग विसापूर. ओके, सो लेट सी की काय अजून स्ट्रगल करायला लागतं. फायनली आम्ही पोचलो. येस, फायनल मी पोचलो. हाय, काय नाही तुझं, कुठे आलं? हां, मळवली. आम्ही मळवली चालू आहे. पण कोणतं कोणतं गड कोणतं तयार करतो? विसापूर. ओके, थँक्यू, धन्यवाद. तर राहुल, कसं वाटतंय? फायनल आलं. हां, नक्की भेट द्या. नाही, भेटतं म्हणजे आधी आपल्याला पहिल्यांदा कारण खूप कठीण आहे. म्हणजे हे जेवढे पण काउंट दिसे समोर ना मागे पुढे हे सगळं आयदर विसापूर किंवा लोहगड बरोबर ते जाणार तिथे. आणि आज आमचं ठरलं आहे की दोन्ही गड सर करायचे. बघूया आता ते दोन्ही गड सर करायचे. हां, असं ठरलेलं आहे. आणि पावसाचं वातावरण मजबूत आहे. सो लेट काय होतं जेव्हा आम्ही गडावर बोलतो तर आपण परत एकदा पुन्हा एकदा भेटेल वाटतं. धन्यवाद, थँक्यू. ही संपूर्ण गर्दी आहे ते लोहगड किंवा विसापूर या ठिकाणी जाणार आहे. प्रचंड वर्दळ आहे, पावसाचं वातावरण आहे. आणि बघूया आता आम्ही शोधत वाट काढत माहिती काढत चाललो आहे. पण नक्की आम्हाला माहिती नाही लोहगड कुठे आहे नेमका. सो बघू, इतिहास काही स्थानिक लोकांना विचारावं लागेल की लोहगडला कसं जातं. नको करू, चार्जिंग उतरेल. रिक्षा करावी लागते का आपल्याला? येस, ठीक ऑलरेडी करावं लागेल मला इथं. रिक्षा करावी लागेल. हां, रिक्षा करावी लागेल. माझ्यामध्ये या इथे 20 ते 25 मिनिटं लागतील. हां, बस त्यामुळे रिक्षा. अरे रिक्षाचं भाडं किती, रेंट किती विचार पर हेड? कसं वाटते बाबू ऋषी इथे येऊन? बरं वाटतंय. फक्त इथून वातावरण एक नंबर वातावरण. आपण गर्दी पाहू शकतो. गर्दी संपूर्ण गर्दी आहे. आयदर काही लोक चालत चाललेत आयदर किंवा रिक्षाने. आणि आमचा प्लॅन आहे रिक्षाने जायचा पटापट. कारण आम्हाला कोणत्याही परिस्थितीत दोन्ही पण गड सर करायचे. गर्दी बघा किती आहे. संपूर्ण ग्रुप येत आहे. 20 मिनिटं गेलो मी. 20-25 मिनिटं. चल, एकाचे किती बोलतोय? 200 रुपये एकाचे. हां, फायदा 200 रुपये पर हेड. 200 पर हेड 200. त्यामुळं हा रेट आम्हाला परवडत नाही आणि आमच्या बजेटच्या बाहेर. त्यामुळे आम्ही निर्णय घेतले चालत जाण्याचा. फ्रंट आहे. आणि आता चालत जायला आपण एकदा माझ्या मते निखिल एकदा परत आपण इथं स्थानिकाला विचारूया की लोहगडला जायचा मार्ग कोणता आहे नेमका. हाच आहे, बाकी सर्व चालले. नाही पण नक्की शोर कर एकदा. शोर तरी पण माझ्या होती इथे या काकूंना विचार ना, लोहगडला इथून जातील का चालत. म्हणजे कसं परत ये नको. वाव, हे बघा जिलेबी बघून माझ्या तोंडाला पाणी दिलं. माय गॉड. निखिल स्पॉन्सरशिप. अच्छा, 1.5-2 किलोमीटर. ओ माय गॉड, व्हॉट अ इझी टास्क. गाईज किती वेळात आपल्याला कंप्लीट करायचं आहे? अर्धा तास. फक्त अर्धा तास ना. हे चालू कर. चला मित्रांनो, तर ही सफर तुम्हाला दाखवते. वरती आपण पावसाचं वातावरण पाहू शकता.
आपण ट्रान्सपोर्ट न घेता चालत जाण्याचा एक नंबर मजा येणार आहे आणि पावसाचे शिंतोडे उडायला लागलेत. राहुल माय कोट माय रेनक्लोथ प्लीज. तुझ्याकडे काय आहे घालायला? शोर मग नाही का माहिती मी आता भिजणार आहे. अच्छा ते बिझनेस आहे. ओके ठीक आहे. मला फक्त मला माझा मोबाईल शिफ्ट ठेवायचा. दॅट्स द रिझन. चेक करावं लागेल. सो फायनली लॉगर्सचा लो बजेट, त्यामुळे आम्हाला चालत जावं लागतंय. पर हेड 200 रुपये इज टू मच. आय मीन फक्त 1.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि आम्ही ते सहज 15 ते 20 मिनिटात पार करू. करेक्ट. पाऊस येत बघा. बापरे, याला बोलतात सह्याद्री, याला बोलतात महाराष्ट्र. अजून काय पाहिजे तुम्हाला? डोंगर कडे नद्या, झाडे, हा तर खरं कोकण स्वर्ग आहे. आणि हे आमच्यासाठी नवीन नाही, कारण आम्ही कोकणकर आहोत. त्यामुळे आम्हाला ह्या वाटा, हे जंगल आमच्यासाठी इज नॉट अ बिग टास्क. आणि हा काहीतरी ॲमी व्हॅली म्हणून काही गेट दिसतोय. हापूस दिसतोय. लोहगड विसापूर. मला वाटतं सिटिंग घेता येते. ऑटोची पण सुविधा आहे, पण 200 रुपये इज टू मच यार. म्हणजे तुम्ही 1.5 किलोमीटरसाठी जर 200 रुपये घेता म्हणजे अक्षरशः लुटताय तुम्ही. 70 पायऱ्यांपर्यंत. जर ट्रेकिंग पॉईंटला जायचं असेल तर ट्रेकिंग पॉईंटला नाही चालेल चल आपण चालतच जाऊया. मी सर्व या लोहगडला जे कोण येतील स्टेशन क्रॉस करा आणि मी सिंपल सांगेन तुम्ही स्वतःच्या पायाने चालत द्या, कारण अक्षरशः इथं लयलूट चालले. अर्धा ते त्यांचा पोट पाण्याचा प्रश्न आहे, रोजीरोटीचा प्रश्न आहे. पण जो चार्जेस आकारला इज टू मच. 70 रुपीज, 100 रुपीज पर सीट, 200 रुपये पर सीट इज टू मच. आणि मला वाटतं हार्डली 1.5 ते 2 किलोमीटरचा अंतर आहे आणि आम्ही ते पुढच्या अवघ्या 10 मिनिटात पार पाडण्याचा प्रयत्न करू. गाईज गो फास्ट, चलो फटाफट. हेलो गाइस, गो फास्ट, चलो फटाफट. अपन को 10 मिनट में ख़त्म करना है भाई टारगेट. कनवाड़ी को जाने का क्या? हाँ नहीं दोस्त, हे बघा काय नजारा आहे. माय गॉड, ह्या नजाऱ्यावरती तुमच्या नजारा ठेवा, म्हणजे तुमच्या नजरा ठेवा. वाव, पावसाचे बारीक थेंब अंगावरती पडून थांबतायत. अरे एवढं काय सर्वच घेऊन बसतो काय? आणि मजा येते. हे बघा इथे लिहिले आहे काय अंबाई व्हॅली, अंबाई हाऊस, विसापूर किल्ला. विसापूर किल्ला इथून जायचं असेल तर मला वाटतं इथून युटर्न मारायचं आहे. परत पाटण धबधबा आणि भाजे लेणी, लोहगड किल्ला समोर मी सांगितल्याप्रमाणे. आणि अर्थात विसापूरला जर तुम्हाला जायचं असेल तर भाजे हा गाव लागतो, तिथे लेणी आहेत आणि तिथून विसापूर किल्ला. ओके. आणि अंबाई व्हॅली, अंबाई हाऊस आणि पाटण धबधबा. ओके, म्हणजे धबधबा पण देखील आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी जर येता या मळवले या गावात तर तुम्हाला 3 स्पॉट मिळतील. एक लोहगड किल्ला, विसापूर आणि पाटण धबधबा, आणि त्याशिवाय भाजे गावातली भाजे लेणी. धन्यवाद. बाप रे, काय मजा होती. आहे शेवटची 10 मिनटं जी गेली आता. खूप एक्सायटेड थ्रिल होतं. आणि आताच पाऊस थांबला आहे.
पूर्ण भिजलोय आणि हीच तर खरी मजा आहे ट्रेकिंगची. खूप मजा आली आणि त्यामुळेच या व्हिडिओमध्ये व्यत्यय आला होता थोडा. अदरवाईज खूप मजा येणार आहे. आणि तुम्ही समोर जर पाहू शकाल तर संपूर्ण काहीच दिसत नाही. धुकं आहे का पाऊस आहे काहीच कळत नाही आहे. आणि नुकताच पाऊस मुसळधार पाऊस कोसळून गेला आहे. पूर्ण आम्ही ओलचिंब झाले. मजा येते. आणि आता तुम्हाला एक छोटासा धबधबा दाखवतो इथे. छोटासा धबधबा, अगदी छोटा धबधबा. हा काय भुशी डॅम नाही आहे. हे बघा, आणि याला आम्ही काय बोलतो सारण. निखिल काय म्हणशील का मजा येते? मजा म्हणजे भाई खतरनाक. सीन आहे. आता मी खूप एक्साइटेड झालोय. पहिली राहुल काय सांगशील? मजा येते? एक नंबर थ्रिल वाटते. थ्रिल एक नंबर मजा. म्हणजे आम्हाला ट्रेकिंग त्याचप्रमाणे इथे आहे पूर्ण. ॲक्च्युली नाही आपण खरंच ती बेस्ट चॉईस केली की आपण ऑटोने तर स्वतः चालत येतोय. आणि दिस वॉट ट्रेकिंग इज राईट. आणि मजा येणार आहे. त्या दोघांना काहीच संबंध नाही ट्रेकिंगचा. हां, तो गावामध्येच आला आहे असं वाटतं. त्याला वाटतं त्याला फक्त नळ्या कधी खातो असं आलं आहे. दोघे पण नळेश्वर आहेत. एवढी एक्साइटमेंट आहे की कधी एकदा गडावर पोचतोय असं झालं आम्हाला. हो माय गॉड. राहुल द एडिटर. हे बघा, आणि खरंच हा बोलल्याप्रमाणे खरंच बघ इथे लावणे चालू आहेत. लावणे बघा, लावणे लावलेलं जात आहेत. लावणे हा प्रकार काय असेल हे सांगायची गरज नाही आहे. भात लागवड, भाताची लागवड केली जाते. आणि बघा असाच सिनेरी सेम आमच्या गावी असतो. म्हणजे गावात, स्वतःच्या गावात आल्यासारखं फिलिंग आहे. अजून यापेक्षा काय पाहिजे यार. आणि हे भुशी डॅम, अजून काय धबधबे यांची गरज आम्हाला खरंच नाही आहे. कारण हे डॅम्स, हे धबधबे आमच्या घरात, आमच्या दारात वावरतात कायम. खूप मजा येते. निखिल पण इकडे बिझी आहे त्याचा व्हिडिओ बनवण्यात. मजा येणार. थँक्यू, धन्यवाद. काही लोक त्याच्यामध्ये पण खूप आनंद घेतलेला आहे. पण आम्ही कोकणकर असल्या कारणाने हे काही आमच्यासाठी नवीन नाही. हा आमच्यासाठी पर्याय आहे. आम्ही याला पर्याय बोलतो. ह्याच्यात आम्ही खूप काही गोष्टी करतो ते आम्ही नाही सांगू शकत. हे तुम्हाला सर्व चालताना लागेल. जर तुम्ही चालत आला तर तुम्हाला सर्व. आणि हे आमच्यासाठी नवीन नाही, पण काही लोक खरंच आनंद लुटतात याचा. निखिल पण माझ्या मते फोटो काढण्याचा प्रयत्न आहे निखिलचा. वा, हे बघा इथून वरून चालवलं आहे हा धबधबा, वॉटरफॉल. ठीक आहे, पण हा छोटा वॉटरफॉल आहे. व्हॉट दॅट बिग इश्यू. चला तर फायनली आम्ही भाजे या गावात आलो आहे. आणि हे दृश्य पहा. मला सांगायची अजिबात गरज नाही आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आपण पाहू शकता. खूप प्रसन्न आणि छान वाटतंय. इथे काय महत्त्वाच्या सूचना देखील दिल्यात. पावित्र्य राखावी, जसे की पादचाऱ्यांनी बाहेर काढावी जर आतमध्ये जायचं असेल तर. खूप भारी वाटते इथे. गावाने ज्या पद्धतीने याला मेंटेन ठेवलं, त्या पुतळ्याला किंवा आजूबाजूची स्वच्छता बघता खूप भारी फिलिंग झालं हे. आणि आता याच्या बाजूलाच एक धबधबा आहे, महत्त्वाचा धबधबा आहे. तो देखील स्पॉट मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन याच्यामध्ये.
आणि इथे समोर पाहू शकाल आपण हनुमान मंदिर. आणि हा आपण पाहू शकता धबधबा जिथे गर्दी जमले. छान वाटतं. आजूबाजूला बघू शकता गाड्यांची वर्दळ आहे, गर्दी आहे, हॉटेल्स आहेत, वडापाव भजीपाव आहे जे खमंग वास येत आहेत. आपण पाहू शकता. अरे नको आहे बाबा पावसाचा वरचा नजारा दाखवतो बघायला पूर्ण सेफ वाटतं. काही रिस्क नाही, काही वरचा धबधबा दाखवतो तुम्हाला, भाजी धबधबा. त्या धबधब्याचं नाव मला वाटतं भाजी धबधबा दिलं. आणि या ठिकाणी पूर्ण या धबधब्याची माहिती भाजी धबधबा आणि हा धबधबा आणि या धबधब्याचा आनंद घेणारे हे पर्यटक. आणि पाहू शकता मॉल मुशिदान. आणि माझा हा सर्व मित्रपरिवार देखील या धबधब्यात सामील होतो आहे. आणि मला वाटतं मलाही व्हावं लागेल. खूप मस्त नजारा आहे. काय नजारा आहे, काय नजारा आहे, काय नजारा आहे. काय नजारा आहे, काय नजारा आहे. काय बघा ते पूर्ण कसं पाणी वाळत चालले आणि ते कसं आकर्षक कसं सुंदर दिसते. खूप छान, खूप छान, भारी वाटते, एकदम भारी वाटते. हे बघा म्हणजे आता सर्वांचे फोटो शूटिंग चालू आहे, कोणाचे व्हिडिओ शूटिंग चालू आहे, जसं माझं चालू आहे आता. आणि राहुल देखील. चला फायनली आम्ही आता लोहगड चढतोय. आणि या साईडला लेफ्टला आत्ताच या साईडला भाजी लेणी म्हणून होते, भाजी लेणी, सॉरी भाजी हे गावाचं नाव आहे खरं तर. आणि तिथे लेणी आहेत. पण आमचं पहिलं टार्गेट आहे की आम्हाला लोहगड सर करायचं आहे आणि त्या दिशेनेच चाललं आहे आम्ही. आणि नंतर जर वेळ मिळाला तर अर्थात आम्ही भाजी लेणी कवर करू. आम्ही चाललो आहे तर गाड्याच्या पायथ्याच्या आहेत मला वाटतं. आणि इथून हा गड सर करायचा आहे. आता किती वेळ लागेल त्याची काय आयडिया नाही. तिथे पावसाचा ट्रॅफिक लागले. ट्रॅफिक आहे. आणि आता जी माहिती मिळाली त्याप्रमाणे पुढे झाड पडले मला वाटतं, त्यामुळे ट्रॅफिक झाले. बघा बापरे. बापरे बघा म्हणजे प्रायव्हेट व्हॅन जे कोण आले त्यांचं नुकसान नाही म्हणता नाही, पण ते अडकलेत मध्ये. कारण नेमकं इथे झाड पडले बघा. नशिबाने इथं कोणाला लागलं नसावं असा आपण अंदाज घेऊया आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करू आपण. त्याच्यातून आम्ही मार्गक्रमण करतो. झाड पडले बघा, एवढं मोठं झाड. आणि ती स्थानिक लोक झाड तोडण्याचा प्रयत्न करत आहेत चालले, कारण दोन्ही साईडची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद आहे. चला दोन्ही साईडची वाहतूक बंद आहे. चला आपण आपलं मार्गक्रमण करत जाऊया.
हे ट्रॅफिक काय याची जाणीव तुम्हाला झालीच असेल अर्थात. आणि आता येतो इथं गड चढायचा आहे. मुळात इथून किती वेळ लागेल माहीत नाही. किती वेळ लागेल दादा गड चढायला? नाही सांगते ना. ओके, थँक्यू. नैसर्गिक सौंदर्य, पक्ष्यांचा किलबिलाट, नॅचरल वॉटर, स्प्रिंग वॉटर, अजून काय पाहिजे. त्यामुळे अर्थात तुम्हाला जर ट्रेस बूस्टर हवा असेल तर असा एखादा विकेंड निवडावा लागतो तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत अर्थात. आणि आज माझ्यासोबत हे सगळे माझे भाऊ आहेत, छोटे भाऊ आहेत. मजा येते. आणि आम्ही निर्धार केला आहे काही कोणत्याही परिस्थितीत दोन्ही पण गड सर करायचे. अजून किती वेळ लागेल निखिल, काय वाटतंय? दादा वेळेचं तर काय माहित नाही दादा. हां पण असं आपण गड सर करतोय, हां अजून उत्सुकता खूप वाढते आणि चालायला खूप मजा येते. मजा येते. येस येस येस. चालायला खूप मजा. हा तुम्ही नजारा बघू शकता इथला. आय नो दॅट. योग्य कसं वाटतंय? बरं वाटतंय? नाही, मध्ये आता झाड पडलं होतं, आम्ही पाहिलं. नशीब दुर्दैवानं तिथे कोणती जीवितहानी नाही झाली आणि त्यामुळे ती वाहतूक कोंडी झाली. आणि बघा साधारण वरती आम्हाला दिसायला लागलं आहे हा गडाचं टोक. आणि मगाशी आम्ही आजींना इन्क्वायरी केली होती, त्याबद्दल साधारण 1 तास जाईल. पहिला नाही, लास्ट नवीन अपडेट आम्ही देत राहू. पाहत राहा शर्विल आणि बाबा. ब्रेकच्या नंतर आपण पाहूयात पुढचा भाग. धन्यवाद. हे बघा आपण पाहू शकाल या साईडला जे दिसते ना त्या लेण्या होत्या मगाशी मी सांगितलं होतं त्याप्रमाणे. आधी जवळ आहे जे आम्हाला टार्गेट नंतर करायचं आहे. आणि या साईडला हा नजारा बघा. हा बघा धबधबा बघा. हा काय नजर आहे. असं वाटते की दूधच वाहते, दुग्धसागर. खूप मस्त व्ह्यूज आहे तिथला. आणि ही शेती या समोर आम्ही आता आगीकूच करणार आहे. निंगडीच्या काट्या. याच काट्यांनी मास्तर आम्हाला मारायचे. हां, आणि याच काट्यांनी मास्तर आम्हाला मारायचे आमच्या शाळेत. आणि खूप क्राऊड. हा जो छोटा धबधबा होता मगाशी आपण एक बघितला, आणि हा जो छोटा धबधबा आहे इथे पण काही जण आनंद घेत आहे. आणि जी सुरुवात एकदम माथ्यावरून झाली, डोंगर माथ्यावरून. मित्रांनो ऑलमोस्ट आम्ही 9 किलोमीटर आतमध्ये चालत आले. खरं तर आम्ही जेव्हा स्टेशनला होतो कळवली तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की हे 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. पण जेव्हा चालायला सुरुवात केली तेव्हा कळलं की हा गड खूपच वरती आहे. म्हणजे लिटरली आम्ही 9 किलोमीटर चालत आलो आहे. थकलो आहे, दमलो आहे, तहानलो आहे, पण तरी आमची कंटिन्युटी चालू आहे अजून. मध्यंतरी आम्ही ब्रेक घेतला. ब्रेकमध्ये बिस्किट असेल, चहा असेल, पाणी असेल, असं काय काय प्यायलं आहे आम्ही. आणि त्या एनर्जीने आता आधी गडाच्या पायथ्याशी आलो आहे. त्यामुळे एक खूप ग्रेट फिलिंग आहे की चालत आलो. कारण आम्हाला जर हे आधीच माहिती असतं तर कधीच आम्ही ती रिस्क नसती घेतली. त्यामुळं इथे येणाऱ्या या लोहगडावर येणाऱ्या सर्व गडप्रेमींना माझी विनंती असेल, जर आपली फॅमिलीसोबत असेल तर चालण्याची रिस्क घेऊ नका. कारण खूप खूप लांबचं अंतर आहे आणि चढ आहे. अर्थात रोड आहे पण चढ आहे खूप. आणि ते प्रायव्हेट व्हॅनने येत असेल तर ऑफकोर्स ते तुमच्यासाठी कम्फर्टेबल असेलच. आणि तर मग शेअरिंग ऑटो किंवा त्यांचे काही चार्जेस आहेत टॅक्सीज, त्या पद्धतीने मी येऊ शकता. आणि जर जे गडप्रेमी ज्यांना रेग्युलर बेसिसवरती जे ट्रेकिंग करतात त्यांच्यासाठी हा खूप इझी टास्क असेल. पण फॉर मी आणि माझ्या संपूर्ण ग्रुपसाठी हा खूप मोठा टास्क होता. आणि तो आम्ही
पार पडलं आहे. आता प्रचंड तुफान पाऊस येऊन गेलं, त्यामुळे मला माहिती नाही ह्या मोबाईलची क्लॅरिटी आणि मोबाईलची वाट लागते की काय, पण असो. पण एकंदरीत खूप ग्रेट फिलिंग आहे. आता आम्ही जवळजवळ पोहोचले, कारण प्रत्येक आम्ही जेव्हा विचारत होते तेव्हा प्रत्येकजण सांगत होते की नाही अजून 2 किलोमीटर, अजून 2 किलोमीटर. पण मग शेवटी आता चालत आले. हे बाईची शूटिंगगिरी चालूच आहे यांची. आता मी समोरचा व्ह्यू दाखवतो थोड्या वेळात. हा बघा नजारा पहा फक्त. तो खाली एक रोड गेला, तिथे जर तुम्ही लेफ्ट घेतला असता तर विजापूरला गेला असता, सॉरी विसापूरला. आणि राईडला जो आम्ही राईड घेतला तो लोहगड. तो आम्ही सुरुवातीला ठरवलं होतं अगदी व्हिडिओच्या सुरुवातीला की दोन्ही पण गड सर करायचे, पण खरंच शक्य नाही एका दिवसात. कारण हा गड जेवढा चढले तेवढं उतरायचं आहे आणि उतरून मग परत राईड घेऊन विसापूरला जायचं आहे. त्यामुळे आजचा प्लॅन तरी लोहगड आहे आणि भाजी या गावातल्या ज्या लेणी आहेत, ज्या सुप्रसिद्ध आहेत, त्या देखील आम्ही कवर करण्याचा प्रयत्न करू. बिकॉज ऑफ टाईम लिमिट, टाईम बाउंड्री. कारण आम्हाला परत रिटर्न घरी मुंबईला परत यायचं आहे. त्यामुळं पाहावं लागेल काय ट्रेनच्या टायमिंग्स आहेत आणि ऑल. ओके, सो मला वाटतं आम्ही जवळपास आलो आहोत या गडाच्या पायथ्याशी. ठीक आहे, सुदैवाने मला वाटतं ही जी काय रोड आहे, हा जो 9 किलोमीटरचा रोड आहे, हा मला वाटतं आत्ताचा असावा. अदरवाईज मला वाटतं जंगलातूनच कोणती तरी अशी वाकडी तिकडी वळण्याची वाट असावी. कारण जरी आम्ही रस्त्याने चालत होतो तरी पण अक्षरशः आम्हाला थापा लागत होत्या. एवढ्या उंचीची चढ होते, काही वाहनं अडकली होती जी जाऊ शकत नव्हती वरती. आणि फायनली मला वाटतं आम्ही इथं त्या डेस्टिनेशनला आलो आहे आणि इथे प्लॅनिंग चाललं यांचं. काय करायचं आहे? चहा घ्यायचे, चहा प्यायचे. हां चहा प्यायचे. आणि इथून किती आहे, किती जवळ आहे तरी? थोड्याच्या अंतरावर आहे. ऑलमोस्ट आलो आहे. ओके, तर आम्ही आता इथे मला वाटतं विसापूरकडे जायचं नाही आहे, बरोबर? आणि इथेच विसावा घेऊया. आज आपण लोहगड पूर्ण करू, बरोबर? आणि लेणी आपण कंप्लीट करूया. ठीक आहे, तो टास्क असेल. आणि मुद्दाम आम्ही जेवणासाठी आणले घरगुती, पण आम्ही ते नाही खाल्लं कारण आम्हाला गड चढायचा होता. आणि कशी फिलिंग आहे? जवळजवळ 9 किलोमीटर वरती आलो आहे. काय वाटतंय? एक नंबर. कसं वाटतं? थकलाय? नाही. अरे व्हेरी गुड यार. तुझं काय मत आहे? कसं वाटतंय? थकलो आहे पण इथलं नेचर वगैरे हां, भारी वाटल्यामुळे काय एवढं काय जाणवलं नाही. राहुल काय सांगतील? काय सांगू, खूप एक्साइटेड वरती चढायला गडावर. अरे हो माय गॉड. निखिल अजिबात नाही. अजिबात नाही थकलंच. व्हेरी गुड. सॉरी माझ्या व्हिडिओची क्वालिटी, कारण माझा मोबाईल जात आहे. गरीबों का यूट्यूबर हूँ मैं. असं नाही, मी पण माझ्याबद्दल पण सांगेन, पण मी पण थकलो होतो थोडाफार. आम्ही मध्यंतरी विचारती घेतली आणि आता परत एक हॉल्ट आहे छोटासा. एक मला वाटतं 2-3 मिनटाचा हॉल्ट आहे. चहा पिऊ आणि लगेच निघू आपण. ऑरेंज थंड आहे. चाय गरम नाही काय लागत. ही सिनरी बघा. अरे तर मला घेऊन जाईल वरती. एवढं ब्युटिफुल मुवमेंट दिसते यार. क्या बात आहे. किती छान. एवढं चालत आलो ना, त्याचं सार्थक झालं असं वाटतं. तुम्ही या गडाची तटबंदी बघू शकता, साधारण दिसेल तुम्हाला. तर वरती जाऊ तेव्हा आम्हाला पूर्ण दिसेल. म्हणजे हा संपूर्ण गड अजून वरून चढायचा आहे, सॉरी खालून चढायचा आहे. असंच पायऱ्या असतील आणि हा इझी आहे. म्हणजे टाईप असतात गड चढण्याचे, मध्यम, साधा, कठीण. त्यातला हा साधा प्रकार आहे, कारण याला चढायला जास्त काय कष्ट नाही. म्हणजे
थोडेफार चांगल्या पायऱ्या आहेत. वेळेत विसापूर थोडा मध्यम लेवलचा आहे, मिड लेवलचा आहे. तिथे थोड्या पायऱ्या कमकुवत आहेत किंवा तिथे जाताना व्यवस्थित गेलं पाहिजे. हे बघा ही तटबंदी दिसते बघ किती छान आहे. आणि संपूर्ण पाहताय तुम्ही, म्हणजे सॅटर्डे संडे हा प्रत्येक गड्यावरती आजकाल ही गर्दी पाहायला मिळते. आता त्यातले अर्धवट निम्मे ब्लॉगर्स असतात आमच्यासारखे, अर्धवट निम्मे फक्त फोटोग्राफर्स आणि 100मधले 80 पब्लिक ही पॅनॉट राऊंड ही फक्त ना फक्त फोटो सेशनसाठी देते. आता तुम्ही असं नाही म्हणत की त्यांचं ह्या गडांवरती प्रेम नाही आहे म्हणून. काही जण फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करतात, काही लहान मुलांना घेऊन येतात. त्यांच्यासाठी देखील हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांना ही गडदुर्ग पाहता आले पाहिजे. असं खूप जणांचं मत होतं की आम्हाला अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा करोडूंचा पुतळा नको आहे, आम्हाला हवे ते आमचे गड किल्ले जे अपरंपरा राखले जातील, भावी पिढीला बघता येतील असे गड आम्हाला हवे. आणि किती सुंदर मेमरी आहे. आणि हा गेट तुम्ही पाहू शकता. माझं टायमिंगही तुम्हाला सांगतो, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 ही वेळ आहे.